पत्नी आणि मुलाची निर्घुण हत्या करत स्वतःही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना जेल रोड लगतच्या महारुद्र कॉलनीत आज सकाळी घडल्या। अश्विनी हजारे आणि श्रेयस हजारे असं मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत। याबाबत नाशिक रोड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत किरण याला प्राथमिक उपचारासाठी बिटकू रुग्णालय आणि त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धक्कादायक म्हणजे अश्विनी यांच्या डोक्याला मागील बाजूस धारदार हत्यारानं वार तसेच 7 वर्षीय श्रेयस याच्या गळ्यावरही वार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। अश्विनी हजारे हिचा किरण याच्याशी 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता। दोघांचंही दुसरं लग्न होतं। किरण हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत होता। मात्र त्याने अचानक असं टोकाचं पाऊल का उचललं त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक रोड।